न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क सोनाळा येथे वर्षावासास प्रारंभ बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचनाला उत्साहात सुरुवात। नमस्कार, आपण पाहत आहात सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क। चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा। नवनवीन आपल्या परिसरातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच जाहिरांसाठी व नवीन प्रसिद्ध होण्यासाठी आज संपर्क करा। आजची सविस्तर बातमी। संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे आषाढी पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून वर्षावास पर्वाला भक्तिमय वातावरणात सुरुवात करण्यात आली आहे। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सोनाजी नगर येथील उरुवेला बुद्ध विहार तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह, संविधान चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाच्या सामूहिक वाचनाला प्रारंभ झाला। सोनाजीनगर येथील उरुवेला बुद्ध विहारामध्ये श्री सुमेध दामोदर व श्री राजेश उमाळे हे ग्रंथ वाचन करीत आहेत, तर संविधान चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात श्री भावराग वानखडे यांनी ग्रंथ वाचनास सुरुवात केली आहे। भारतीय बौद्ध महासभेचे तालुका कोषाध्यक्ष निलेश लहासे व सिद्धार्थ लहासे यांनी विविध बुद्ध विहारांना भेट देत वर्षावासाच्या उपक्रमाचा आढावा घेतला। समाजात शिक्षण, प्रबोधन, धम्मसंस्कार आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करण्यासाठी अशा उपक्रमांचे मोठे महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले। आषाढी पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत दररोज बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन, धम्मचर्चा, त्रिशरण, पंचशील, बुद्ध वंदना आणि विविध प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। यावर्षीच्या वर्षावासात जास्तीत जास्त धम्मबंधू भगिनींनी सहभागी होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन, चिंतन आणि मनन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। सक्षम न्यूज साठी मुख्य संपादक श्री सुमेध दामोदर, सोनाजीनगर, सोनाळा।